लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कशी असेल याचं मॉकड्रिल सध्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू आहे। MIT कॉलेजच्या परिसरात अत्यंत सुरक्षितपणे ही सगळी मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये जे निकाल हाती येतील त्यानंतर या लोकसभेचा खासदार कोण असेल हे कळेल। पण तत्पूर्वी आजच जिल्हाधिकाऱ्यांच्या दक्षतेखाली किंवा त्यांच्या निगराणीखाली ही सगळ्या मॉकड्रिलची कामं सुरू आहेत। ते कसं सुरू आहे जाणून घेऊया। स्वतः कलेक्टर आणि या निवडणूक निर्णय आयोगाचे ते जिल्हा प्रमुख आहेत दिलीप स्वामी सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, हे गंगापूरसाठी आम्ही या रंगाचा शेड केलेला आहे। असे आम्ही 6 विधानसभेसाठी 6 शेड तयार कलर कोड केलेला आहे, जेणेकरून मतपेटी आणल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं कंट्रोल युनिट दुसऱ्या मतदारसंघात चुकूनसुद्धा जाऊ नये यासाठी हे प्रिकॉशन म्हणून आम्ही घेतलेलं आहे। हे शिपाई घेऊन येतील, या ठिकाणी थांबतील, झाल्यावर लगेच परत घेऊन जातील, दुसरा लॉट दुसरे शिपाई घेऊन येतील। म्हणजे वेळेची बचत करावा म्हणून आम्ही या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। तर आपण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर यांच्याकडून थेट जाणून घेऊयात की उद्या सकाळपासून ही मोजणी कशा कशा टप्प्यावर असेल। सर, तुम्ही थेट मॉकड्रिलच्या ठिकाणी दाखल झालात, हे कंपार्टमेंट किती तयार केलेत, कंपार्टमेंटचे या वेगळ्या ठिकाणी किती टेबल असणार आहेत आणि ही सगळी मतमोजणी उद्या सकाळी कशी होईल? हे 6 विधानसभा मतदारसंघासाठी 6 असेंब्ली सेगमेंट 6 कंपार्टमेंट आपण केलेले आहेत। 6 ARO या ठिकाणी समोर बसलेले आहेत। प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये 14 टेबल आपण लावलेले आहेत। अशा प्रत्येक 14 टेबलवर प्रत्येक असेंब्लीची मोजणी होईल आणि सकाळी बरोबर 7:30ला स्ट्रॉंग रूम ओपन केल्यानंतर गोपनीयतेची शपथ दिली जाईल सर्व अधिकारी कर्मचाऱ्याला आणि 8 वाजता टपाली मतमोजणीची सुरुवात होईल आणि त्यानंतर कंट्रोल युनिटवरच्या मतमोजणीला प्रारंभ त्या ठिकाणी होणार आहे। आणि या पद्धतीनं सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणतः 15-20 मिनिटांनंतर पहिला राऊंड हाती येईल। सर्व त्याचा ताळमेळ घेतल्यानंतर चेक केल्यानंतर खात्री पटवल्यानंतर आम्ही तो राऊंड डिक्लेअर करू। कंपार्टमेंटमध्ये खुर्च्या लावलेल्या आहेत, इथे आणि इथे असे 2 भाग केलेले आहेत, हे ओपन आहेत आणि हे जे आहेत हे उमेदवारांचे जे एजंट येणार आहेत, मतमोजणी प्रतिनिधी म्हणजे काउंटिंग एजंट, ज्या उमेदवारांना वाटतं की माझा प्रतिनिधी जाऊन तिथं बघावं त्यांच्यासाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे। आणि ह्या दोन्ही जाळ्याच्या मध्ये जे आहेत ते असं बाहेरून तिकून येणार, ते या ठिकाणी थांबतील आणि ते प्रत्यक्ष मतमोजणी होत असताना हे त्या ठिकाणाहून बाहेरून पाहू शकतात आणि इथले जे आमचे सुपरवायझर आहेत त्यांना ते दाखवणार आहेत कशा पद्धतीचं मतं मशीनमधून निघतायत ते। आणि लिहिल्यानंतर हे जे लिहिणं चालू आहे हे लिहिल्यानंतर त्यांना त्यांची सहीसुद्धा त्याच्यावर घेतली जाणार आहे। या टेबलवर EVM येईल आणि त्यानंतर तिथे निवडणूक प्रतिनिधी असतील, मतमोजणी प्रतिनिधी, त्यांना दाखवलं जाईल, हे सगळं साहित्य असं दाखवलं जाईल। कसं ऑन मशीन, हां, ज्यावेळेस मशीन आम्ही ऑन करू त्यावेळेस मशीन अशा पद्धतीने डिस्प्ले धरला जाईल आणि एक शिपाई तिथं राहील, शिपाई असं डिस्प्ले धरेल, ज्यावेळेस हा डिस्प्ले आम्हाला पण दिसेल आणि समोरचे प्रतिनिधी राहील त्यांना पण हा डिस्प्ले एकदम स्पष्टपणे दिसेल। सर, हे एकूण 84 टेबल आहेत असं कळालं, प्रत्येक विधानसभेसाठी 14 असे 6 आणि सगळे इथं हे त्या असेंब्ली सेगमेंटचे जे ARO आहेत ते या ठिकाणी राहतील। आम्ही वरी मोठं डायस केलेलं आहे, तिथं ऑब्झर्वर राहतील, आम्ही राहू, तिथून आम्हाला सर्व 6च्या 6 मतदारसंघ पाहता आले पाहिजेत म्हणून आम्ही ते उंचावर केलेलं आहे। हे सर्व आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण झालं आहे। आज फक्त त्यांना करून बघितल्यानंतर एक कॉन्फिडन्स यावा, काय काय आज कसा त्रास झाला, आल्यानंतर सगळे जमा झाले मग जागा सापडत नाही, ते उद्या होऊ नये। आणि आज प्रत्येकाला आपल्याला कुठं बसायचं आहे, कशा पद्धतीनं हिशोब करायचा आहे, हे सगळं हे सगळं माहिती त्यांना व्हावी या दृष्टिकोनातून ही रंगीत तालीम ठेवली। ही रंगीत तालीम उद्या सहजपणे ही सगळी मतमोजणी करण्यासाठी आधार ठरेल, साहेब होतो। हा प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे। उद्या आल्यानंतर कुठलाही वेळ जाऊ नये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका असतात, कुठं बसायचं आहे, काउंटिंग हॉल कसा असेल, रस्ता कुठून आहे, पार्किंग कुठं आहे, हे सगळे प्रश्न घेऊन उद्या आले तर कदाचित त्यांना त्रास होऊ शकतो। आज आल्यानंतर त्यांना आता सगळ्यांना माहीत झालं काय काय त्रास होऊ शकतो, कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागतं, आम्हालाही लक्षात येऊन जाईल की काय काय चुका होऊ शकतात आणि त्या सगळ्या रेक्टिफाय करून उद्या चांगल्या वातावरणात मतमोजणी व्हावी या सर्वांमध्ये आणि आमच्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी ही रंगीत तालीम। आज जसं कलेक्टर साहेबांनी सगळी रंगीत तालीम केलेली आहे, मॉकड्रिल केलं आहे, तसं पत्रकारांपासून जे वेगवेगळी वाहनं आणणारे लोक आहेत किंवा मतदान प्रतिनिधी आहेत उमेदवारांचे, त्यांच्यासाठी गाडी कुठं लावायची, त्यांनी मोबाईल कुठं ठेवायचा
आणायचा की नाही, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामुळं आमचंसुद्धा मॉकड्रिल झालेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती दिली. ही सगळी छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मतमोजणीची तयारी झालेली आहे. आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी हा निकाल येईल आणि निकालानंतर ठरेल या सगळ्या मतमोजणीत कोण जिंकेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.